एकत्र येण्याचे काही चिन्ह नाही, दिसत विशेष नाही. म्हणजे चुकून सुद्धा एकदा 2014ला अनुभव घेतलेला आहे. आता राजकारणात कधीही त्यांची संगत नाही, हा निर्णय माझा पक्का आहे. अच्छा. एकंदरीत बऱ्याच नेत्यांबरोबर तुम्ही काम केलंय, पण गृह खातं सुद्धा तुम्ही बघितलंय. तर आजचं गृह खातं आणि तुम्ही जेव्हा होते, कसं तुम्ही त्याला कम्पेअर कराल फंक्शनिंगला? मी काल सुद्धा बदलापूरच्या घटनेवर सांगितलं की गृह खात्याला स्वतंत्रच मंत्री पाहिजे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं कार्यक्षमता चांगली आहे असं आपण गृहीत धरूया. ॲज अ चीफ मिनिस्टर म्हणून ते चांगलं काम करतायत असं आपण गृहीत धरलं, तरी महाराष्ट्र हे एवढं मोठं राज्य आहे की त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह खातं हे एकत्र राहू शकत नाही. वाटल्यास त्यांनी दररोज ते रिपोर्टिंग घेतातच, परंतु ते स्वतंत्र वेळ देऊ शकत नाहीत, 100% देऊ शकत नाहीत. म्हणजे एखाद्यानं RTI टाकला आणि गृह खात्याच्या किती आढावा बैठका त्यांनी घेतल्या याचा हिशोब केला तर कळेल की नेमकं ते देऊ शकले काय वेळ. मी दोष त्यांना देत नाही, परंतु ते करू शकत नाहीत. स्वतंत्र ते एकटे मंत्री म्हणून गृहमंत्री असते तरी हरकत नव्हती. परंतु आपण जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला, महाराष्ट्राची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायला जिओग्राफी कारणीभूत राहिली, पाणी राहिलं, जमीन राहिली, शेतकऱ्यांनी इथल्या जमिनी दिल्या आणि इथलं वातावरण तसं होतं. वातावरण म्हणजे काय? शांतता, कायदा आणि सुव्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये चांगली राहिली. त्यामुळे जगभरातून इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आली. मग ती कायदा आणि सुव्यवस्था बिघडत गेली तर उद्या हे होणार नाहीत, म्हणजे हे चालणार नाही. कारण की एवढ्या घटना घडत असतात महाराष्ट्रात आणि मग त्या घटनांवर मग जातीय तणाव असतील, सोशल मीडियावरचं आता आपला सायबर सेल आहे, सायबर सेल कंटिन्युअस मॉनिटरिंग करत असतो की सोशल आपलं फॅब्रिक बिघडवण्याचं काम काही घटक करत असतात, त्यांना काउंटर करणं. म्हणजे एक विषय नाही आहे यामध्ये, म्हणजे हजारो विषय आहेत की गृह खात्याशी निगडीत आहेत आणि प्रत्येक गोष्टीत गृह खातं हे अगदी इन्व्हॉल्ड असतं. तेव्हा माझं त्याबद्दल ठाम मत आहे की स्वतंत्रच असणं गरजेचं, भले त्यांनी त्यांचा माणूस नेमावा, काही हरकत नाही. शेवटाकडे इतकी नेते मंडळी आपण बघितली आपल्या करिअरमध्ये, एका शब्दात तुम्ही कसं डिस्क्राईब कराल किंवा त्यांच्या लिडरशिपकडे तुम्ही कसं बघता, काय म्हणाल? राहुल गांधी कन्सिस्टंट. नरेंद्र मोदी इनकन्सिस्टंट. अच्छा. हो, कारण की ते 2014ला काय बोलले ते 19ला विसरले, 19ला काय बोलले 24ला विसरले. अच्छा. देवेंद्र फडणवीस काय आता म्हणजे त्याला काय मॅन्युप्युलेटिव्ह म्हणावं का दुसरा शब्द कुठला वापरावा मला कळत नाही. की मॅनेजमेंट स्किल्स चांगले आहेत, म्हणजे सगळ्यांना मॅनेज करायचं. इज इट पार्ट ऑफ मॅन्युप्युलेटिव्ह माहित नाही, परंतु मॅनेजमेंट